अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इथे हाता। स्वामी चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकेले गता अध्यायांच्या अंती अक्कलकोटी आले यती नृभ्राया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळोपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळोपाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता सुधोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शनायती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया माय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येत राजपूर्वी दृढ जनी जयाची भक्ती त्याचे होती कल्पतरू जे कानिंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी मंदी जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणली जेव्हा देवेटीचे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणते करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले देते क्षणार्धात समाज दाटला बहुतेकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणेंजे म्हणून अविनविते कोणी द्रव्ये पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणवण्या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरू स्वामीं पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्यासांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकाशी सूर्य जाता असता चवळासी तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यासी अन्नोदक वर्ज्य असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गुण हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवगानन वैश्वानर अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर देवा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले नृपवर त्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी तरी आम्ही त्यासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परीयसी आपुली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन त्यासी निश्चय मानसे असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला दोन नृपवर तेसी सबाई समग्र आनंदित झाले नृपती सगळजणे त्या परी तात्यासी सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोट आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींचे दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती त्या दे अक्कलकोटीचे नृपती स्वामींची त्याची भक्ती राजघराण्यातील युवती ताही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीजी या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा ऐशी अनेकाय न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला ते ऐसे मग लढवली एक एकांती गाठवणे चोपाप्रती त्याच लागे ती विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदेवेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्यन सर्वे वशा चोळपाची लागली अशा त्याच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचने कृपळ होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बौद्धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर
राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गुण हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडे लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वद्विती. मागील अध्यायाच्या अंती 16 स्वामी प्रति कृपा करोनी मजवर्ती बडू देसी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हसोनी मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेसी आणि सगळ्या जणांचे तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन नावे पळून येतीसी असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयाचे मेळ्यात घालून स्वामींशी. तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरीला अर्ध मार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाले. मेण्यातून उदरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिली समर्थ. तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग अर्पिषादे घेऊन बडोद्यासी आले. परतनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय नव्हे. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पूर्ती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नृप कार्याची धरून हा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय देवा बोले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंत भ्याला मनी पळाले. दोनचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसो 6 गुढ हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 6 समाप्त. शुभम भवतु.